गुड मॉर्निंग स्टुडंट्स. ज्ञानदेव अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण चॅप्टर नंबर 4 फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये प्रॅक्टिस सेट 4.3 मध्ये क्वेश्चन नंबर 3 हे प्रॉब्लेम बघणार. यापूर्वी मी आपल्याला एक विनंती करू इच्छितो की आपण या चॅनलला नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा. तर क्वेश्चन नंबर 3 आहे, Joseph purchased following shares. Find the total investment. Company A 200 shares. FP is equal to rupees 2. Premium rupees 18. Company B 45 shares. Market value rupees 500. Company C 1 share. Market value rupees 10,540. आपल्याला काय करायचं आहे मग? वी हॅव टू फाइंड द टोटल इन्व्हेस्टमेंट. ओके, तर मग आता प्रथम आपण कंपनी ए मधील इन्व्हेस्टमेंट काढू, नंतर कंपनी बी मधील इन्व्हेस्टमेंट काढू, कंपनी सी मधील इन्व्हेस्टमेंट काढू आणि तिन्ही कंपनीमध्ये केलेले इन्व्हेस्टमेंटचे आपण टोटल करू. दॅट विल बी द टोटल इन्व्हेस्टमेंट मेड बाय जोसेफ. ओके, तर अशा प्रकारे ते आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. सोल्युशन: कंपनी ए 200 शेअर्स, म्हणजे कंपनी ए चे 200 शेअर्स खरेदी केलेले आहेत. त्याची फेस व्हॅल्यू आहे, फेस व्हॅल्यू ऑफ ईच शेअर इज रुपीज 2. प्रीमियम is equal to rupees 80. Therefore, MV of each share means market value of share is equal to FV plus premium is equal to FV is 2 plus premium is 18 is equal to rupees 20. रुपीज 20 किंवा ₹20 ही कंपनी ए मधील शेअरची मार्केट व्हॅल्यू आहे. ओके, आता आपण कंपनी ए मधील इन्व्हेस्टमेंट काढूया. इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए इज इक्वल टू, सोपा आहे, नंबर ऑफ शेअर्स परचेस into market value of each share. म्हणजे एका शेअरची मार्केट व्हॅल्यू. सो नंबर ऑफ शेअर्स 200 into market value 20. So 200 into 20, 200 into 20. So 2 into 0 0, 2 into 0 0, 2 into 2 4. That is the rupees 4,000. आता आपण काय करू? कंपनी बी मध्ये इन्व्हेस्टमेंट काढूया. नाउ कंपनी बी, हाऊ मच शेअर्स? 45 शेअर्स. MV means market value of each share is rupees 500. सो आता आपल्याला मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे आणि शेअरची संख्या पण दिलेली आहे. मग आपण आता काय काढूया? इन्व्हेस्टमेंट काढूया. इन्व्हेस्टमेंट इन कंपनी बी इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स into MV. Number of shares are 45 into MV is rupees 500. So 45 into 500. So 5 into 5 25, 2 5 into 4 20 plus 2 20. So
रुपीज 22,500. ओके, आता आपण काय काढू, कंपनी सी मधील इन्व्हेस्टमेंट काढूया. कंपनी सी 1 शेअर आणि MV इज इक्वल टू, आता मला इथे लिहायचं आहे पण जागा नाही मी इथे लिहितो. MV इज इक्वल टू रुपीज 10,540. सो इन्व्हेस्टमेंट in company C is equal to number of shares into MV. So there is one share only. So 1 into 10,540 is equal to rupees तेवढी देणार आहे. So 10,540. आता आपण काढूया टोटल इन्व्हेस्टमेंट. इथं मी लिहितो, त्याच्या खाली मला लिहायचं आहे पण आता जागा नाही आहे. टोटल इन्व्हेस्टमेंट is equal to investment in company A, that is the 4,000. Investment in company B, that is the 22,500 plus investment in company C is equal to 10,540 is equal to रुपीज. आता आपण सर्वांची टोटल करूया. सो 22,500 plus 10,540. 0, 4, 5, 5, 10, 1, 1 plus 2, 3, 3 plus 4, 7. So rupees 37,040. So Joseph, total investment made by Joseph is 37,040 rupees. So answer total investment is rupees 37,040. ओके, तर आपण याप्रमाणे एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे. मी तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना प्रत्येक गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे. फॉर्म्युला कसा बनवायचा, जरी समजा फॉर्म्युला दिला नसेल तो फॉर्म्युला बनवायचा, आपणच ते प्रॉब्लेम फॉर्म्युला बनवून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप प्रॉब्लेम सोडवत यायचं. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे ते महत्त्वाचं आहे. फाइंड द टोटल इन्व्हेस्टमेंट. आपल्याला टोटल इन्व्हेस्टमेंट काढायची आहे आणि ही टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे, तर 37,040 रुपीज. आणि कोणी केली आहे, तर जोसेफने केली आहे 3 कंपनीमध्ये. तर अशा प्रकारे आपल्याला हे शेअरवरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. आता तुम्हाला काय काय गोष्ट लक्षात ठेवायची आहे, नंबर ऑफ शेअर्स, एफई, एमवी, प्रीमियम, एफआर. तर हे समजा शब्द तुम्ही लक्षात ठेवले की तुम्ही हे प्रॉब्लेम आरामशीर म्हणजे सहज सोडवू शकता. तुम्हाला इथे कन्फ्युज व्हायची काही गरज नाही किंवा आवश्यकता पण नाही. तर तुम्ही या प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. आणि तुम्हाला प्रॉब्लेम समजण्याकरता किंवा पुन्हा दुसरे प्रॉब्लेम सोडवता यावे तुम्ही या
प्रॉब्लेमचं काय करायचं, प्रॅक्टिस करायची आणि अशा प्रकारचे प्रॉब्लेम पाहिजे ते सॉल्व्ह करायचे, जेणेकरून आपला प्रॉब्लेम सोडणं सोपं जाते. तर आता प्रॉब्लेम आपला सोडवून झालेला आहे. आपला हा व्हिडिओ जर आवडला असेल, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.